50 कोटीचा प्रकल्प आहे. त्याच्यावरून संशयाचं वातावरण निर्माण केलं जातं. पण संशयाला कुठे असं आहे की त्या संशयाला जागाच कुठे नाहीये. कारण काल आज वृत्तपत्र तर थोडं छापून आले. ज्या दिवशी सामंजस्य करार झाला तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि उद्योग मंत्र्यांच्या समक्ष झालेला करार आहे. त्याच्यामुळे सामंजस्याचा करार होत असताना समोर म्हणायचं काही कारणच नाहीये. आणि त्याच्या सामंजस्याची पूर्ण माहिती मार्केटमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे. ते म्हटलं की मी संभ्रमात आहे याबद्दल मला संभ्रम दूर होईल आता म्हटलं या सगळ्या चर्चेनंतर संभ्रम दूर होईल त्याचा. 50 कोटीचा प्रकल्प आहे. त्याच्यावरून संशयाचं वातावरण निर्माण केलं जातं. पण संशयाला कुठे असं आहे की त्या संशयाला जागाच कुठे नाहीये. कारण काल आज वृत्तपत्र तर थोडं छापून आले. ज्या दिवशी सामंजस्य करार झाला तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि उद्योग मंत्र्यांच्या समक्ष झालेला करार आहे. त्याच्यामुळे सामंजस्याचा करार होत असताना समोर म्हणायचं काही कारणच नाहीये. आणि त्याच्या सामंजस्याची पूर्ण माहिती मार्केटमध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे. ते म्हटलं की मी संभ्रमात आहे याबद्दल मला संभ्रम दूर होईल आता म्हटलं या सगळ्या चर्चेनंतर संभ्रम दूर होईल त्याचा. असं आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या चलन तुटवडा जाणवतो आहे. रिझर्व्ह बँकेला विनंती केलेली आहे की बा किमान 200-250 कोटी तरी पाठवा. नॉर्मल गरज 400-450 कोटी तरी असते असं माझं माहिती आहे. त्यामुळे साधारण 200-250 कोटी तरी मिळाले. लग्न सराईचे दिवस आहेत. परत आपल्याला आता पीक पाण्याची गरज पडणार आहे. पुढे पीक पाणी याची खरीपाची तयारी करावी लागणार आहे. तर पैसे लागतील ना आपल्याला. बच्चू कडूंचा प्रवेश झालाय शिवसेनेत. आनंदाची गोष्ट आहे. पाणी टंचाई उन्हाळा तीव्र आहे. मराठवाड्यात विदर्भात खूप ऊन आहे. पाणी जपून वापरावं लागेल. काँग्रेस दावा करत होता काँग्रेसने आता सवय झाली आहे दावा करायचा ना मागे यायचं. पाणी टंचाईच्या अनुषंगाने काही उपाययोजना होत आहेत ना? कारण पालकमंत्री आहे चर्चा करतो मी त्यांच्याशी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.